नमस्कार मंडळी. अक्षय हा रमाची खूप काळजी घेत असतो. ते बघून आजी आणि आजोबा म्हणतात की खरंच आत्ताच्या काळामध्ये कोणी कोणासाठी एवढं काही करत नाही. अक्षय म्हणत असतो की नाही आजी आजोबा, खरं तर मी काहीच केले नाही. खरं तर सगळं सोचते माझी बायको. आज माझ्यामुळे तिला इकडे तिकडे भटकावं लागतंय आणि आज तिच्या हक्काची झोप सुद्धा मी तिला देऊ शकत नाही. मला नवरा असल्याची आज लाज वाटतेय. तेव्हा आजी आणि आजोबा झोपडीमध्ये जातात आणि अक्षयसाठी एक चटई घेऊन येतात. तर अक्षयला ते देत असतात आणि म्हणत असतात की तुम्ही इथे झोपून घ्या. अक्षय म्हणत असतो की नाही नको आहो, तुम्ही हिच्यासाठी दिले तेच खूप आहे. मग आता अक्षय रमाच्या चेहऱ्यावरनं हात फिरवतो आणि तिथेच झोपी जातो. जान्हवी आणि आनंद तिथे आलेले असतात. ते विचार करत असतात की हे दोघं नक्की गेले तरी कुठे असतील आणि ह्या दोघांना आता कुठे शोधायचं. जान्हवी आनंदला म्हणते की आपण एक काम करूया, समोर जे आजी आजोबा बसलेत ना आपण त्यांना विचारूयात. आनंद म्हणत असतो की पण मला नाही वाटत की अक्षय आणि रमा इथे असतील कुठे. आणि मग अक्षय आणि रमाच्या बाजूने जान्हवी आणि आनंद तिथून निघून जातात. अक्षय आणि रमा तिथे झोपलेले असतात. जान्हवी आणि आनंद आता घरी आलेले असतात. तर शशिकांत त्यांना म्हणतो की तुमचं हे वय राहिलं का लॉंग ड्राईव्ह करायचं. आनंद जान्हवीला म्हणत असतो की काय बोलतोय हा माणूस. आनंद म्हणतो की हो आम्हाला कळतंय ना की दिवसेंदिवस आमचं वय हे वाढत चाललंय, परंतु तुमचं वय मात्र वयापेक्षा कमी होत चाललंय. आम्हालाही सांगा मग काय सिक्रेट येते. शशिकांत म्हणतो की तू खरंच बोलतोय की टोमणे मारतोयस मला. शेवटी तुझा बाप आहे मी, त्यामुळे मान राखून बोलायचं. आनंद म्हणतो की बाबा एक वेळ होता की मी तुमचा रिस्पेक्ट करत होतो, तुमचा आदर करत होतो, परंतु तुम्ही स्वतःच्याच मुलाला आणि स्वतःच्याच सुनेला घराबाहेर काढलं. शशिकांत म्हणतो की कसला मुलगा आणि कसली सून, चुकीला माफी नाही आणि तुम्हाला सुद्धा सांगतोय की मी जसं सांगतो ना तसंच वागायचं, नाहीतर मग घराच्या बाहेर व्हायचं. आनंद म्हणतो की बाबा हाच तर फरक आहे तुमच्यात आणि आमच्यात. बाबा खरं तर मला या गोष्टीचा आधी गिल्ट वाटत होता की मी सतत माझ्या बायकोच्या मागे पुढे करतो, तिचा पदर धरून असतो, पण मला आता या गोष्टीचा अभिमान वाटतो कारण मी सेन्सिटिव्ह आहे, तुमच्यासारखा नाहीये. मला माझ्या माणसांची काळजी वाटते आणि म्हणूनच मी त्यांच्याकडे जातो. घरातील मुलगा आणि सून या घरामध्ये नाहीये तर लॉंग ड्राईव्ह वगैरे ना तुम्हाला सुचेल, मला नाही. आणि आपल्यातला हा फरक ना मला खूप महत्वाचा वाटतो कारण खरंच मी तुमच्यासारखा नाहीये. शशिकांत म्हणत असतो की मग माझ्यासारखं या घरामध्ये कोणीच नाहीये. आनंद आणि जान्हवी तिथून निघून गेलेले असतात. तर इकडे सकाळ झालेली असते आणि रमाला सकाळी सकाळी जाग येते. रमा आजींकडे बघते. अक्षयच्या डोळ्यावर ऊन आलेलं असतं, त्यामुळे ती तिचा पदर अक्षयच्या डोळ्यांवर टाकते. आजी म्हणतात की अगं हे काय करतेयस. रमा म्हणते की अहो आता ऊन आलंय आणि त्यांना झोप तर लागायला हवी ना. तर आजी म्हणतात की हे बरं आहे तुमचं, रात्रभर तुला झोप यावी म्हणून तुझ्या मालकाने काळजी घेतली आणि आता त्याला झोप यावी म्हणून तू काळजी घेतेयस. आजोबा म्हणतात की खरंच तुमच्या दोघांचंही एकमेकांवर किती प्रेम आहे, हे प्रेम नेहमी तुमचं असंच असू द्यात. दुसरीकडे रेवा ही बाहेर निघालेली असते. तेव्हा आरती रेवाला म्हणते की रेवा अगं तू कुठे निघालीस आणि अशा अवस्थेत बाहेर कशाला जातीयस. रेवा तिला सांगते की माझं एक महत्वाचं काम आहे, मी जरा जाऊन आले. आरती म्हणते की एक मिनिट, मला पहिल्यापासून तुझा राग होता आणि रमावर अन्याय होत होता असंच वाटत होतं, परंतु जेव्हापासून तू तिकडे गेली आणि तुझी ही गोष्ट समजली तेव्हापासून मला तुझ्याबद्दल वाईट वाटतंय. एक स्त्री म्हणून मला तुझी काळजी वाटते, त्यामुळे मला असं वाटते की तू उगाच दगदग करू नकोस. रेवा म्हणते की आरती माझं महत्वाचं काम आहे, मी आलेच. आरती म्हणते की मला माहितीये तू कुठे निघालीस, तू अक्षय भाऊजींना शोधायला चालली आहेस ना. त्यांनी तुझा एवढा रागराग केला, तुला एवढे बोलले आणि तरीही तू त्यांना शोधायला जातेस. रेवा म्हणते की शेवटी काय करणार, माझं बाळ गेलं परंतु त्याच्यावर प्रेम केलंय, त्याच्यावरचं प्रेम तर नाही कमी झालं ना. आरती म्हणते की ठीक आहे तू जाऊ नये, परंतु जर तुला त्रास होत असेल ना तर आपण एकदा तरी डॉक्टरांकडे जाऊन येऊयात. रेवा म्हणते की नाही पहिल्यांदा मी शोधून येईन आणि नंतर हॉस्पिटलमध्ये जाईल. आरती म्हणते की मला जरा तुझे रिपोर्ट्स दाखवतेस का. रेवा म्हणते की आता रिपोर्ट्स कुठे ठेवले हे तर काय मला माहित नाही. तेव्हा आरती म्हणते की अगं असं कसं काय बोलते, तुझ्या बाळाचे रिपोर्ट्स आहेत ते. रेवा म्हणते की बहुतेक मी ते जाळून टाकले असावे. तर आरती म्हणते की अगं तू आताच तर म्हणाली की तू कुठेतरी ठेवले असशील म्हणून. आरती म्हणते की रेवा अगं तू एक्झॅक्टली कुठे ठेवलेत ते रिपोर्ट. तेव्हा रेवा म्हणते की आरती तुला खरं सांगू का, मला मेडिसिनचा साईड इफेक्ट झालाय असं वाटतंय आणि ते त्या गडबडीत मी ते रिपोर्ट कुठे ठेवले मलाच आठवत नाहीये. आणि एवढं तू का विचारतीयस मला, तुला तर माझी सहानुभूती वाटतीये ना. रेवा आता तिथून निघून जाते. तर आरती मागे विचार करत असते की खरंच भाऊजी आणि रमा सांगताय त्याप्रमाणे ही रेवा नाटक तर करत नसेल ना. आरतीला रेवावर डाऊट आलेला असतो. तर इकडे रमा आणि अक्षय मंदिराजवळ बसलेले असतात. अक्षय रमाला म्हणत असतो की काल तर आपण मंदिरात जेवलो, परंतु आपल्याला रोज रोज मंदिरात नाही जेवता येणार. रमा म्हणते की अहो ही जागाच अशी आहे, जेव्हा माणसाला आधार नसतो तेव्हा माणूस इथे येत असतो. अक्षय विचारतो की रमा आता इथून पुढे काय करायचं. रमा म्हणते की आता आपण इथपर्यंत आलोय ना तर इथून पुढे सुद्धा तोच सांगेल काय करायचं ते. अक्षय
अक्षय आणि रमा तिथे बसलेले असतात आणि त्याच वेळी एक माणूस तिथे येतो. हा माणूस तोच असतो की ज्याच्या हातगाडीवर रमाने भजी काढलेली असतात. तो माणूस अक्षय रमाला म्हणतो की वरती जाण्याची तर मला काही गरज नाही, कारण विठ्ठल आणि रुक्मिणी तर मला इथेच भेटले. अक्षय विचारतो की अहो कोण तुम्ही? तेव्हा तो माणूस सांगू लागतो की तुम्हाला आठवतंय का, पावसामध्ये तुम्ही माझ्या भजी स्टॉलच्या तिथे थांबले होते, तेव्हा यांनी माझ्या स्टॉलवर भजी सुद्धा काढली होती आणि त्यानंतर माझ्या भजींचा एवढा सेल झाला की बस रे बस. आणि आता तर दुसरीकडे सुद्धा मी माझा धंदा सुरू केलाय, सांगवीला सुद्धा दुसरी गाडी टाकली आहे. खरंच माझं भाग्य तर तुमच्यामुळेच उजाडलं. असं म्हणून आता ते बाबा जे असतात ते रमा आणि अक्षयच्या हातात पेरू देतात. ते बाबा म्हणत असतात की सकाळी सकाळी फळं खाल्लेलं खूप चांगलं असतं. तर रमा आता त्या बाबांना म्हणते बाबा आम्हाला कामाची खूप गरज होती, आम्हाला कुठे काम मिळेल का? अक्षय रमाला म्हणत असतो की अगं रमा हे काय बोलतीयस? रमा म्हणते की हे बघा, कष्टाची अजिबात लाज वाटू द्यायची नाही. तर ते बाबा म्हणत असतात की खरंच माणसाची वेळ बदलते, ते आज मी बघितलं सुद्धा. अहो माझ्या बायकोने माझा सगळा धंदा हाती घेतलाय, त्यामुळे ती मला काही करू देत नाही, पण मी लवकरात लवकर तुमची मदत करण्याचा प्रयत्न करेल. अक्षय म्हणतो की काही नाही, तुम्ही आम्हाला भेटलात हेच खूप झालं. तर ते बाबा म्हणतात की एक काम करा, तुम्ही मला तुमचा नंबर द्या. तर अक्षयला आठवतं की त्याने त्याचा फोन सुद्धा घरी ठेवलेला असतो. अक्षय त्यांना सांगतो की अहो आमच्या दोघांकडेही फोन नाहीये. अक्षय म्हणतो की ठीक आहे, तुम्ही आम्हाला तुमचाच नंबर द्या. आणि मग ते बाबा एका चिठ्ठीवरती अक्षयला आणि रमाला त्यांचा नंबर लिहून देतात आणि सांगतात की तुम्ही 4 दिवसानंतर मला कॉल करा. आणि असं म्हणून आता ते तिथून निघून जातात. रमा अक्षयला म्हणत असते की बघितलंच, हीच आहे आपली पहिली कमाई. तर अक्षय म्हणतो की पहिली कमाई? रमा म्हणते की हो, मग आतापर्यंत आपण किती माणसं जोडली, आपली कमाई आहे. अक्षय म्हणत असतो की खरंच रमा, तू इतकी सकारात्मक कशी आहेस ग? अगं तू जर ह्या जगामध्ये नसती तर मी खरंच टिकू शकलो नसतो. तर इकडे रेवा अक्षयला शोधत शोधत आलेली असते आणि म्हणत असते की तू त्या रमाच्या पाठीमागे लागून गेलासच का, पण मी मात्र तुला शोधून काढणार आहे. रेवा पुन्हा गाडीमध्ये बसते तर रमा आणि अक्षय हे दोघंही आता रस्त्याने येत असतात. रमा आणि अक्षय चाललेले असतात. त्याच वेळी अक्षयच्या ऑफिसमध्ये काम करणारा वॉचमॅन हा अक्षयला धडकतो आणि तो अक्षयला म्हणतो की कोण आहात तुम्ही, दिसत नाही का तुम्हाला? आणि त्यावेळी तो अक्षयकडे बघतो आणि म्हणतो की साहेब तुम्ही मला ओळखलात ना, आणि सगळं काही ठीक तर आहे ना? अक्षय म्हणतो की सगळं काही ठीक नाहीये, आम्ही कंपनी सोडलीये. वॉचमॅन म्हणतो की पण साहेब? त्यावर अक्षय म्हणतो की प्लीज मला तुम्ही साहेब वगैरे काही म्हणू नका. वॉचमॅन म्हणत असतात की खरंच तुम्ही आमच्यासाठी देव आहात आणि रमाताई तर आमच्यासाठी मुलीसारखी आहे. रमा म्हणते की खरं तर काका आम्ही खूप मोठ्या प्रॉब्लेम मध्ये आहोत, आम्ही घराच्या बाहेर पडलोय, आमच्याकडे काही खायला पण नाहीये. वॉचमॅन काका म्हणत असतात की मग एक काम करा, तुम्ही माझ्यासोबत राहण्यासाठी या, अगदी हक्काने या. अक्षय म्हणतो की अहो तुम्ही म्हटले तेच आमच्यासाठी खूप झालं आणि आम्ही कसं काय तुमच्या इथे येऊ शकतो? तर वॉचमॅन म्हणतात की ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही, जर तुम्हाला आमच्या इकडे यायचं नसेल तर ठीक आहे, परंतु आमच्या तिथे एक घर रिकामं आहे, तिथे मी तुम्हाला राहण्याची सोय करून देतो. रमा म्हणते की खरंच काका, खरंच खूप धन्यवाद, आम्ही राहण्यासाठी जागा शोधत होतो. तर ते काका म्हणतात की ठीक आहे, एक काम करा, तुम्ही तुमचं सामान घेऊन या. रमा म्हणते की आमच्याकडे काहीच सामान नाहीये, आपण आताच बोलूयात त्यांच्यासोबत. काका म्हणतात की ठीक आहे, मी त्यांच्याशी बोलून घेतो आणि घराचं भाडं 2-3 दिवसांनंतर दिलं तरी चालेल. आता काका तिथून निघून जातात. तर अक्षय रमाला म्हणत असतो की आपण भाडं कसं देणार आहोत त्यांचं? रमा म्हणते की अहो 2-3 दिवस दिलेत ना त्यांनी, आपण करूयात ना काहीतरी. बंगल्यावाल्यांचं तर माहित नाही, परंतु कष्टकरी माणसामध्ये अजूनही प्रामाणिकपणा आणि काळजी दिसते. आणि मित्रांनो, आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला बघायला मिळणार आहे रमाने खूप छान असं घर आवरलेलं असतं आणि चुलीची ही तयारी तिने केलेली असते. विटा वगैरे तिने आणलेले असतात. तर ती आता विचार करते की चुलीची तयारी तर झाली, परंतु आता शिजवायचं काय? रमा आता जेव्हा दुकानदाराकडे मागायला जाते तेव्हा दुकानदार म्हणतो की आजच आले आहात आणि लगेच मागायला लागले, इथे तुम्हाला काहीही मिळणार नाही. तितक्यातच तिथे वॉचमॅन काका येतात आणि ते त्या दुकानदाराला म्हणतात की रामभाऊ यांना जे काही हवंय ते दे. दुकानदार म्हणतो की ठीक आहे, मी फक्त तुम्हाला 4 वस्तू उधारीवर देऊ शकतो. तर आता रमा विचार करू लागते की त्या 4 वस्तू नक्की कोणत्या घेऊ. तर मित्रांनो, असेच मराठी मालिकांचे डेली अपडेट बघण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.